व्हायरल इंडियन या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खिद्रापूरच्या प्रसिद्ध अशा कोपेश्वर महादेव मंदिराचं दर्शन करणार आहोत आणि त्याचा इतिहास देखील जाणून घेणार आहोत। कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर हे एक प्राचीन आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेलं मंदिर आहे, ज्याचा इतिहास आणि त्यामागील आख्यायिका या दोन्ही अत्यंत रंजक अशा आहेत। या मंदिराच्या इतिहासाची सुरुवात ही एका पौराणिक कथेपासून होते। एकदा दक्ष प्रजापतीने एका मोठ्या यज्ञाचे आयोजन केले, परंतु त्याने आपला जावई भगवान शिव यांना आणि आपली कन्या सती हिला आमंत्रण दिले नाही। हा अपमान सहन न झाल्याने देवी सतीने यज्ञकुंडात उडी घेऊन स्वतःला जाळून घेतले। हे समजताच भगवान शिव अत्यंत क्रोधाने कोपित झाले। त्यांच्या क्रोधाने त्रस्त झालेल्या देवतांनी आणि भगवान विष्णूंनी त्यांची समजूत काढण्याचे ठरवले। भगवान शिव शांत झाल्यानंतर ते आणि भगवान विष्णू ज्या ठिकाणी एकत्र आले ते ठिकाण म्हणजेच हे खिद्रापूर। येथे महादेवाचे नाव कोपेश्वर पडले, ज्याचा अर्थ क्रोधित ईश्वर असा होतो। तर श्री विष्णूंचे नाव धोपेश्वर असे ठेवण्यात आले, कारण त्यांनी शिवाची समजूत काढण्याचे म्हणजेच धोप देण्याचे काम केले। मंदिराच्या गर्भगृहात आजही दोन शिवलिंगे आहेत, एक कोपेश्वर आणि दुसरे थोडे उंच असलेले धोपेश्वर। या कथेमुळेच या मंदिरात इतर शिव मंदिरांप्रमाणेच नंदी नाही। असे मानले जाते की नंदी खिद्रापूरपासून सुमारे 12 किलोमीटर दूर कर्नाटकातील येडूर या गावी एका स्वतंत्र मंदिरात आहे। मंदिराच्या बांधकामाची सुरुवात ही 7व्या शतकात चालुक्य राजांच्या काळात झाली असावी, परंतु विविध युद्धांमुळे आणि राजकीय अस्थिरतेमुळे याचे काम अनेक वर्षे पूर्ण झाले नाही। 11व्या आणि 12व्या शतकात शिलाहार वंशातील राजा गंडारादित्य इसवी सन 1909 ते 78 इसवी सन 1109 ते 78 यांच्या कारकिर्दीत या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले। जीर्णोद्धार केला आणि मंदिराच्या देखभालीसाठी काही जमीन दान केल्याचा शिलालेख मंदिराच्या दक्षिण प्रवेशद्वाराजवळ आढळतो। 1213 मध्ये देवगिरीच्या यादव राजा सिंगन II याने हे सर्व केलेले आहे। पुढे मुघल काळामध्ये औरंगजेबाच्या सैन्याने या मंदिरातील अनेक शिल्पांची आणि मूर्तींची तोडफोड केली, तरी देखील आज अस्तित्वात असलेले सौंदर्य डोळ्यात भरण्यासारखे आहे। आज हे मंदिर त्याच्या अद्भुत स्थापत्यकलेसाठी ओळखले जाते, ज्यामध्ये 95 हत्तींनी मंदिराचा भार उचलल्याचे दर्शवणारे शिल्प आणि 48 खांबांवरती उभा असलेला भव्य स्वर्गमंडप ही प्रमुख उद्दिष्टे आहेत। भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने या मंदिराला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे। तसं पाहायला गेलं तर भारत देश हा वैविध्याने नटलेला आहे। विविधतेत एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे। भारतीय संस्कृती परंपरा या अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत अव्याहतपणे सुरू आहेत। भारतीय संस्कृती जितकी कर्मठ आहे तितकीच लवचिक देखील आहे। भारतात स्थापत्यशास्त्राचे अप्रतिम नमुने अनेक ठिकाणी पाहायला मिळतात। अगदी हजारो वर्षांपूर्वीचे बांधकाम असलेल्या लेण्या मंदिरे आजही डौलाने उभी असल्याने आपल्याला पाहायला मिळते। छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गड किल्ले आजच्या काळात देखील तितकेच मजबूत असल्याचे दिसते, मात्र काही वर्षांपूर्वी केलेल्या डागडुजीची पडझड झाल्याचे पाहायला मिळते। पुरातन वारसा लाभलेल्या वास्तू स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुनाच म्हणाव्या लागतात। शेकडो वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या वास्तूंची भव्यता व्यापकता पाहिली तर त्यामागील काही रहस्ये तथ्ये ऐकली तर केवळ अचंबित व्हायला लागते। महाराष्ट्रात ही अजिंठा वेरूळ लेण्यांपासून ते कन्हेरी गुफांपर्यंत
अनेक प्राचीन, पुरातन आणि स्थापत्यकलेचा अद्भुत असा नमुना असलेल्या अनेक वास्तू आपणास पाहायला मिळतात. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात असलेल्या खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिर देखील स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुनाच आहे. मराठी मातीतील कोपेश्वर मंदिराबद्दल माहिती घ्यायची झालं तर कोणतंही मंदिर उभारताना त्यात कला, स्थापत्यशास्त्र, भव्यता, संस्कृती ही ज्या देवाशी हे मंदिर आहे त्याच्याशीच निगडीत असते. अगदी नावापासूनच ते त्या देवतेच्या शक्तीशी निगडीत सगळ्याच गोष्टींना त्यात गुंफले गेले आहे. ही मंदिरे उभारताना त्यात वैज्ञानिक दृष्टिकोन, तांत्रिक बाबी, गणित याचा सखोल अभ्यास केलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावात असलेलं कोपेश्वर मंदिर हे मंदिर कृष्णा नदीच्या काठी वसलेलं आहे. महादेव, शिवशंकर आणि श्री विष्णू या दोघांचे पूजन येथे केले जाते. कोपेश्वर मंदिर बांधताना बऱ्याचशा गोष्टी घडून गेलेल्या होत्या. शिलाहार राजवटीत 12व्या शतकात याची सुरुवात झाली. 1909 ते 78च्या काळामध्ये हे बांधलं गेलं. जवळपास 900 वर्ष जुने असलेले हे मंदिर भारतीय संस्कृतीचा एक अद्भुत असा वारसा आहे. कोपेश्वर मंदिरात अतिशय सुरेख सजावट असलेलं 108 खांब असलेलं मंदिर ताऱ्यांच्या आकाराची असून ती 4 विभागात विभागली आहेत. या सगळ्यावर कळस म्हणजे स्वर्गमंडप. स्वर्गमंडप हा 48 खांबांवरती उभा आहे. तर मित्रांनो, ही होती कोपेश्वर महादेव मंदिराची माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.